संजय राऊतांना 15 दिवस जेल, लगेच जामीनही. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांच्या मानहानी प्रकरणी दोषी, 25,000 रुपये दंड. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात उद्धव सेनेचे संजय राऊत यांना माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवार दिनांक 15 दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली. मात्र काही तासातच त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली. न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी राऊत यांना भारतीय दंड संहिता कलम 500 अंतर्गत बदनामीच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले होते. त्यासाठी त्यांना 25,000 रुपये दंडही ठोठावण्यात आला. शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर राऊत यांच्या वकिलांनी 2 अर्ज दाखल केले. पहिला अर्ज शिक्षेला स्थगितीसाठी व दुसरा जामिनावर सुटका करण्याबाबत होता. न्यायालयाने दोन्हीही अर्ज स्वीकारले. राऊत यांना 2 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी सोमय्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी केले होते. मात्र न्यायालयाने त्यांची मागणी मान्य न करता 15 दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली. प्रकरण काय? मीरा भाईंदर येथील 100 कोटी रुपयांच्या शौचालयाच्या घोटाळ्यात मेधा यांचा हात असल्याचा लेख शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झाला होता. या लेखामुळे आपली बदनामी झाल्याचं नमूद करत मेधा सोमय्या यांनी 2022 मध्ये राऊत यांच्या विरोधात माझगाव दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता.